नमस्कार मंडळी, मी मेघा इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला तर मग आज काहीतरी झटपट, हेल्दी आणि टेस्टी असं बनवूयात। तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा कप मुगाची डाळ घेतली आहे। तर छिलक्याची मुगाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही इथं विदाउट छिलक्याची घेतली तरी चालेल। त्याच्यानंतर मी इथं पाऊण कप तूर डाळ आणि पाऊण कप मसूर डाळ घेतलेली आहे। हे सर्व आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। एक ग्लासभर पाणी घालून हे मी 10 ते 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवलेलं आहे। सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी केलेत, तशा पद्धतीने तुम्ही केलात की लवकरात लवकर हा पदार्थ बनवून तयार होईल। आता मी इथे 2 कप पीठ घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आता 1 चमचा ओवा घातलेला आहे, 1 चमचा मीठ घालते आहे। तर मीठ चवीनुसार वापरा। त्यानंतर इथं महाराष्ट्राचं आपलं लाल तिखट, ज्याच्यामध्ये सर्व मसाले असतात, ते मी इथं 1.5 चमचा वापरत आहे। जर तुमच्याकडे ही तिखट चटणी नसेल, फक्त मिरची पावडर असेल, तर त्याच्यावर मसाला अर्धा चमचा आणि धने पावडर अर्धा चमचा घाला। तर त्याच्यानंतर मी इथं हळद घातलेली आहे एक अर्धा चमचा। त्याच्यानंतर अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर घालत आहे। आमचूर पावडर असेल तर घाला, नसेल तर नाही घातली तरी चालेल। हे सर्व जिन्नस आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे नेहमी चपातीला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे। तर इथं बघू शकता पीठ मळून झालेलं आहे। तर पीठ मळल्यानंतर आपल्याला हे परत एक 10 ते 15 मिनिटं रेस्टसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। इथे मी मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे। तर टोमॅटो आपल्याला मोठा मोठाच कट करून घ्यायचा आहे। तर मी इथं अर्धा जुडी म्हणजे अर्धा पेंडी मेथी घेतलेली आहे। ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता। तर स्वच्छ धुवून नितळायला पाणी ठेवलं होतं आणि आता मेथीमध्ये खूप घाण असते, त्यामुळे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आणि मी मोठं ह्याला नीट करून घेतलं होतं, त्यामुळे अशा पद्धतीने बारीक कट करून घेते। जर तुम्ही बारीक नीट केलेलं असेल तर नाही चिरलं तरी चालेल, पण चिरल्याने टेस्टही छान लागते आणि त्याचे कसं मध्ये शिरा असतात ते तोंडातही येत नाहीत। तर मी अशा पद्धतीने सर्व मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथं भिजत घातलेली जी डाळ होती ती एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथं 3.5 ते 4 ग्लास पाणी वापरलेलं आहे। तर माझा कुकर मोठा आहे, त्यामुळे मी जितकं हवं तितकं पाणी वापरलेलं आहे। कुकर छोटा असेल तर आधी तुम्ही इथं 2 ते 3 ग्लास पाणी वापरा, नंतर पाणी वाढवलं तरी चालू शकतं। त्यानंतर मी इथं 2 चमचे मीठ घातलेलं आहे, छोटा 1 चमचा हळद घातलेली आहे। हे मिक्स करून मी आता हे उकळवायला गॅसवर ठेवलेलं आहे। पीठ मळूनही 10-15 मिनिटं झालेले आहेत। पीठ हलकंसं मळून घ्यायचं। त्यानंतर आता आपल्याला इथं अशा पद्धतीने याचे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर मी नेहमी अशाच पद्धतीने बनवते आणि टेस्टलाही छान लागतं। तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। तर बघा, या अशा पद्धतीने छोटे छोटे सगळे गोळे करून घेतलेले आहेत। आता हे गोळे आपण एक एक करून अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या साहाय्याने असे चपटे करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हे आपल्याला बनवायचं आहे। तर मी दुसरा एक गोळा करून दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीने एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने दोन्ही हाताच्या साहाय्याने याला गोल बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर थोडंसं हाताने असे प्रेस करून घ्यायचं। तर अशाच पद्धतीने मी हे सर्व बनवून घेतलेलं आहे। अगदी 5 मिनिटात होतं। इकडे डाळीलाही उकळी आलेली आहे। हे सर्व वरचं जे आहे फेस तो काढून घ्यायचा आहे। जितका शक्य होईल तितका काढून घेतला फेस। त्यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकत आहे। त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक टोमॅटो जो चिरून घेतला होता तो टाकलेला आहे आणि इकडे ज्या वड्या होत्या त्याही टाकून घेतलेल्या आहेत। तर बऱ्याचदा असं होतं की वड्या एकमेकांना चिपकल्या जातात किंवा डाळीमध्ये असं चिकट बनतात। तर त्याच्यासाठी काय करायचं, जेव्हा डाळीला उकळी येते तेव्हाच ह्या वड्या टाकायच्या आहेत
आणि मग याला कुकर लावून घ्यायचा। तर याच्यामुळे काय होतं, वेळही वाचतो आणि छान वड्याही शिजल्या जातात आणि डाळही सोबत सोबत शिजते आणि एकदम असं चिकट चिकट वड्या बनत नाहीत। तर त्यामुळे अशी प्रोसेस तुम्ही एकदा नक्की वापरून बघा। मी कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतल्या। त्याच्यानंतर इथे एक कढई ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी छान तडतडलेलं आहे। आता याच्यामध्ये मी इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या ठेचून घेतलेल्या आहेत। तर लसूण याच्यामध्ये जास्त वापरायचा, तो चवीला याच्यामध्ये छान लागतो। त्याच्यानंतर मी इथं 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, ओल्या लाल मिरच्या आहेत। तर ह्या लाल तिखट मिरच्या आहेत, त्यामुळे मी 2च वापरलेल्या आहेत। मिरची आणि लसूण छान भाजून झालेला आहे। मेथी जी आपण बारीक चिरून ठेवली होती ती घालायची आहे याच्यामध्ये। तर तुम्ही याच्यामध्ये पालकही वापरू शकता इथे, कारण आता थंडीत मेथी, पालक सर्व पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात मिळतात। तर अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता। याच्यामुळे काय होतं, टेस्टही वाढते आणि जास्त असा भाज्या वगैरेही आपल्या पोटात जातात। तर अशा पद्धतीने तुम्ही जर केलत ना तर टेस्टलाही खूप छान लागते। तर भाजी अशी वेगळी परतवून घ्यायची, म्हणजे त्याची टेस्ट जास्त छान लागते। तर भाजी परतवून झाली की भाजीला जितकं मीठ लागतं तितकंच मीठ याच्यामध्ये वापरलेलं आहे मी वरून। आपण डाळीमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं थोडंसं मीठ वापरायचं आहे आणि एकदा भाजी परतवून घ्यायची। तर इथं पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही, त्याच्यामध्ये जितकं पाणी होतं त्याच्यामध्येच ही भाजी शिजवायची। असंही पालेभाज्या जास्त शिजवायच्या नसतात। भाजी शिजते आहे तोपर्यंत मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, हे बारीक चिरून घेत आहे। सोबतच मी इथं 1 लिंबूचा रसही काढून ठेवलेला आहे। तर इथं 2-3 मिनिटं झालेली आहेत। भाजीतलं पाणी आटलेलं आहे आणि बघू शकता इथं भाजी 80% तर शिजलेली आहे। तर भाजी जास्त नाही शिजवायची। अर्धा चमचा लाल तिखट घालून हे परतवून घ्यायचं, जेणेकरून टेस्ट अजून छान येते। इकडे मी कुकर थंड झाला होता, तर कुकर काढून बघते। तर बघू शकता डाळ आपली मस्त अशी शिजलेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण ज्या वड्या घातल्या होत्या त्याही छान शिजलेल्या आहेत। तर कुकरमध्ये शिट्टी दिली की काय होतं, नंतर जास्त शिजवावं लागत नाही। त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने कुकरमध्येच वड्या आणि डाळ शिजवून घेते। तर कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट झालेली आहे। तर आता आपल्याला याला भाजीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे मिक्स झाल्यानंतर फक्त 1-2 मिनिटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटांनी बघू शकता छान भाजी आपली उकळलेली आहे। तर तुमच्या इकडे याला काय बोलतात, तुमच्या इकडं तुम्ही असा पदार्थ करता का? तर आणि तुम्ही कोणत्या एरियातून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आमच्या इकडे याला म्हणतात मेथीच्या चकोल्या म्हणतात। तर तुम्ही नक्की सांगा मला याला तुमच्या इकडे काय बोलतात। तर हे मस्त असं आपल्या मेथीच्या दाल चकोल्या तयार झालेल्या आहेत। तर ह्याला सर्व करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याच्यामुळे याची टेस्ट अजून वाढते। थंडीमध्ये एकदम झटपट बनणारा आणि पौष्टिक पदार्थ, चपाती भाजी करायचा कंटाळा आला असेल तर नक्की असं करून बघा। हा बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे। तर खूप मस्त दिसतायत ना। तर अशा पद्धतीने डाळ चकोल्या वाढून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये छान असा कांदा घालायचा, तूप घालायचं, सोबतच इथं लिंबाचा रस घालायचा आणि मस्त अशा मेथीच्या दाल चकोल्या आपल्या तयार आहेत। तर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघूनच तोंडाला पाणी आले, तर चला खाऊन बघूयात कशा झाल्यात। थंडीमध्ये गरमागरम खाण्याची मजाच वेगळी आहे। मस्त एक नंबर झालेले आहेत।